सगळ्यात पहिल्यांदा तर सर्वांना जय शिवराय. प्रत्येक नवऱ्याला असं वाटत असतं की आपली अर्धांगिनी आहे ती समजूतदार असावी, मनमिळावू असावी, आपल्या घरातील लोकांना समजावून घेणारी असावी, असं प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं. आणि अशाच उत्तम बायकोची काही लक्षणं आहेत तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला अगदी स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा, सगळ्यात पहिलं लक्षण आहे उत्तम बायकोचं, ते म्हणजे मनमिळाऊपणा. मनमिळाऊपणा म्हणजे कसं, घरातील आपली जी काही लोकं आहेत, जी काही सदस्य आहेत, त्यांच्याशी मिळून मिसळून वागणे, एकमेकाला समजून घेणे. त्यांना तुम्ही जरी नवीन असाल तरी समजून घ्या. त्यांच्याशी आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील तर त्या शंका त्यांच्याशी बोला. तुमच्या मनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील किंवा तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडले असतील ते तुमच्या घरातल्यांशी तुम्ही डिस्कस करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता दुसरी गोष्ट आहे बघा उत्तम बायकोची, ती म्हणजे आपल्या घरामध्ये शेवटी घर म्हणलं की भांडणं तर होतातच, भांड्याला भांडं हे लागतंच. तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरात जे काही वाद होतात ते शेजारी पाजारी जाऊन सांगू नये. की बाबा समजा आज तुमच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं तर तुम्ही ती गोष्ट इतरांना सांगू नये. जे काही आहे ते चार भिंतीच्या आतमध्येच राहावं. जरी सासू सासरे असतील किंवा नणंद असेल, जाऊ असेल, दीर असेल, असं कोणाशीही तुमचा जर घरात वाद झाला तर तो तुम्ही स्वतःपुरता सीमित ठेवावा किंवा नवऱ्याशी डिस्कशन करावं. असं बाहेर शेजारी पाजारी जाऊन आपल्या घराची आबरू चव्हाट्यावर आणू नये, हे दुसरं लक्षण आहे. आता तिसरं बघा, ते म्हणजे आपल्या घरामध्ये बारीक सारीक कुरकुरी होतात. नवऱ्याबरोबर भांडण झालं, सासू सासऱ्यांबरोबर भांडण झालं तर ते लगेच फोन करून माहेरच्या लोकांना सांगू नये. यातून काय होतं की माहेरच्या लोकांना, समजा तुम्ही आईवडिलांना सांगितलं तर त्यांना टेन्शन येतं आणि ते सतत विचारात असतात की बाबा आपण आपल्या मुलीला चांगल्या ठिकाणी दिलं आणि असा विचार केला की त्या ठिकाणी तिला काही त्रास होणार नाही, पण त्या ठिकाणी तिला त्रास होतोय. या विचाराने तुमचे आईवडील असतील तर त्यांना खूप त्रास होईल आणि सतत ते त्या गोष्टीचा विचार करत राहतील. त्यामुळे घरातील बारीक सारीक कुरकुरी आहेत त्या अजिबात तुम्ही माहेरी सांगू नका. आणि आता बघा, चौथं लक्षण आहे उत्तम बायकोचं, ते म्हणजे सासरी आपण आल्यानंतर घरातील जे सदस्य आहेत त्यांच्याशी अजिबात उर्मटपणे बोलू नका. तुम्हाला एखाद्या वेळेस नवीन असाल तर सासू सासरे किंवा त्या घरातील पद्धती वेगळ्या असू शकतात आणि जेवण खाण म्हणा, राहणीमान म्हणा, वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत त्या घरातील वेगळे असू शकते. आपली पाची बोटं सारखी आहेत का? नाही ना. मग ते पण लोक वेगळे असू शकतात. तुम्ही तुमची इकडची फॅमिली वेगळी असू शकते. पण त्यांनी जो काही तुम्हाला जे गोष्टीत बदल करायला सांगितलेला आहे तर त्यावेळेस उत्तम बायकोने त्या निमूटपणे ऐकून घेतल्या पाहिजेत की बाबा आमच्या घरामध्ये हे चालत नाही, तर ठीक आहे, मी माझ्या स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीन, असं तुमचं उत्तर गेलं पाहिजे. ना की उर्मटपणे बोलणं की नाही मला हे नाही जमणार, मी अशीच वागायचे, मी अशीच वागणार. हे जे काही उर्मटपणे बोलणं आहे ते तुम्ही बोललं नाही पाहिजे. आता बघा, पाचवी गोष्ट आहे, जर समजा सासरी तुमचा सतत अपमान होत असेल, अपमान म्हणजे कसं की नवरा तुमचा सतत अपमान करत असेल किंवा घरामध्ये सासू सासरे दीर जाऊ हे अपमान करत असतील तर त्यावेळेस तुम्ही त्यांना समजावून घ्या की तुम्ही त्यांच्या स्वभावाचं थोडं निरीक्षण करा. त्यांच्या जेवढं तुम्ही संपर्कात राहाल तेवढं तुम्हाला त्यांचा स्वभाव कळेल आणि त्या स्वभावामुळे की तुमच्या लक्षात येईल की बाबा यांचा स्वभाव कसा आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्या लोकांना कसं हँडल करायचं. आता ते जर आपला सतत अपमान करत असतील तर आपणही त्यांचा अपमान करून चालेल का? नाही चालणार ना.
तर याच गोष्टी तुम्ही ज्या वेळेस सासू सासऱ्यांबरोबर बसला असाल किंवा नवऱ्याबरोबर बसला असाल किंवा अजून घरात कोणते सदस्य असतील त्यांच्याबरोबर तुम्ही गप्पा मारत बसला असाल, त्यावेळेस त्यांना त्या गोष्टी समजावून सांगा. तुमच्याकडून जेवढं शांततेत समजावून सांगता येईल तेवढं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, ना की त्यांनी अपमान केला म्हणून तुम्हीही त्यांचा अपमान करू नका. आता बघा, कोणती 6वी गोष्ट आहे ती म्हणजे घरातील सासू सासरे किंवा नणंद असेल तर त्यांची निंदा जाऊन बाहेर करू नका. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला म्हणजे नवीन सुनेला घरामध्ये ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो आणि अशा वेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला सासू सासरे किंवा नणंद नवरा असतील तर सतत काही ना काही गोष्टीवरून टोमणे मारत असतात किंवा तू असंच राहिलं पाहिजे, तू तसंच राहिलं पाहिजे असं म्हणत असतात की आमच्या घराचे काही रूल आहेत ते तुला पाळावे लागतील. अशा वेळेस तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या. त्यांनाही तुमचा स्वभाव कळायला थोडा वेळ लागेल की बाबा ही नक्की आहे तरी कशी, ना की मग तुम्ही जर तुम्हाला ते बोलले तर तुम्ही लगेच शेजापाजाऱ्यांकडे जाऊन त्यांची निंदा कराल. मग त्याचा परिणाम काय होईल की तुम्ही एकाकडे बोलला दुसऱ्याकडे बोलला तर असं वाढत वाढत त्याच्या तोंडून त्याच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी असं मग ते वाढत जातं आणि एकाचे 4 असे, जरी तुम्ही एक गोष्ट बोलला असाल तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी घालून त्या गोष्टींचं वाढीव भांडण होतं आणि मग तुमच्या घरातल्यांना कोण ना कोणतरी सांगतं आणि त्याच्यातून अजून जास्त भांडण होतं. त्यामुळे तुम्ही घरातील लोकांची निंदा करणं सगळ्यात पहिल्यांदा तर बंद करा. आता बघा, 7वी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वेळेस तुमचा नवरा तुमच्यावर चिडलेला असेल त्यावेळेस तुम्ही शांत राहणं पसंत करा. जर नवरा चिडला आणि तुम्हीही चिडलात तर त्याचा कलह होऊन भांडणात रूपांतर होऊ शकतं आणि त्याच भांडणाचं रूपांतर अगदी मग माझ्याशी बोलू नका, माझ्याशी तुम्ही भाषणच करू नका किंवा मला इथे राहायचंच नाही आहे. मग या गोष्टी सर्व या गोष्टींना खतपाणी घातलं जातं आणि नवरा बायकोमध्ये जे काही संबंध आहेत किंवा नवरा बायकोचं जे नातं आहे, तुमचा एकमेकावर विश्वास आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ शकतो आणि मग त्या भांडणाचं रूपांतर अगदी मग पुढे जास्त वाढत जातं आणि मग तिथे असं कुठेतरी एकमेकांबद्दल आदर राहत नाही. त्यामुळे ज्या वेळेस तुमचा नवरा तुमच्यावर चिडत असेल तर तुम्ही शांत राहिलं आणि ज्या वेळेस नवऱ्याचा राग शांत होईल तुम्ही त्यावेळेस त्यांना शांतपणे त्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा कोणती गोष्ट बरोबर आहे किंवा कोणती गोष्ट चुकीची आहे तुम्ही ती त्यांना समजावून सांगू शकता. आता बघा, 9वी उत्तम बायकोचं 9वं लक्षण आहे ते म्हणजे ज्या वेळेस आपल्या नवऱ्याला संकटात आपल्या बायकोची साथ असती त्यावेळेस तुम्ही खंबीरपणे आपल्या नवऱ्याच्या पाठीशी उभे राहा. ज्यावेळेस संकट असतं त्यावेळेस माणसाच्या डोक्यामध्ये सतत विचारांचं चक्र चाललेलं असतं आणि ते विचार इतके डेंजर असतात की काही वेळेस त्या विचारांनी माणूस अति डिप्रेशनमध्ये जातो आणि ज्या गोष्टी व्हायला नको आहेत त्या गोष्टी होतात. त्यामुळे ज्यावेळेस नवरा संकटात असेल, आपल्या बायकोची साथ त्याला हवी असेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या नवऱ्याला समजून घ्या. त्यांना 4 गोष्टी चांगल्या समजून सांगा. जरी संकट असेल तर ते संकट कसं दूर होईल याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा. आता बघा, 10वी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या कुटुंबातील लोक कशी आनंदामध्ये राहतील, त्यांच्या आनंदामध्ये अजून किती भर पडेल, ते अजून आपल्या म्हणजे तुमच्या स्वतःकडून किती त्यांना आनंद मिळेल या गोष्टीची काळजी घ्या. की सतत ज्या लोकांना तुम्ही आनंदी पाहताय काही कारणामुळे, ते समजा
डिप्रेशनमध्ये गेलेत किंवा तुमच्या घरावरती काहीतरी संकट आलं आहे, तर तुमच्या घरातील ते व्यक्ती, ते सदस्य किती आनंदात राहतील, तुमच्यामुळे त्यांना किती आनंद देता येईल, या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी असं सांगेन की जेवढं तुम्ही घरामध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून आणि समजूतदारपणे वागाल, तितकं तुम्ही त्या कुटुंबाला तुम्ही एकजुटीने बांधून ठेवाल, तेवढे तुमची किंवा तुमच्या घराची प्रगती होईल. तर हा अगदी छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला जी उत्तम बायकोची काही लक्षणं सांगितलेली आहेत, तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.